विद्यार्थी मित्रांनो, आपण रस विचार करत आहोत. यापूर्वी आपण पाहिलं की साहित्यामध्ये 9 रस आहेत. किती? 9. त्यातील एक रस करुण रस. ते करुण रस म्हणजे काय? दुःखदायक भावना. करुण रस म्हणजे काय? दुःखदायक भावना. मग त्याच्यामध्ये दुःख आलं, शोक आला, वियोग आला, दैन्य आलं, क्लेशकारक घटना यांचं जे साहित्यात वर्णन केलेलं असते तर त्या ठिकाणी करुण रस होतो. उदाहरण पाहू आपण. बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळले, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळले. एक करुण रसाचं उदाहरण. आता आपण पाहूया शृंगार रस. शृंगार रसामध्ये काय येते तर प्रेम भावना. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारं जे आकर्षण आहे, प्रेम आहे, त्यांच्यातील भेटीची व्याकुळता, ओढ, विरह, उत्कट प्रीती यांचं जे साहित्यात वर्णन केलेलं असते तर त्या ठिकाणी शृंगार रस असतो. तू दूर दूर तेथे, हूर हूर मात्र येथे, विरहात रात मोठी, प्रेमी जनांस वाटे. हे जे वर्णन आहे तर हा या ठिकाणी शृंगार रसाचं वर्णन आहे. शृंगार रस आहे या ठिकाणी. आता आपण पाहूया वीर रस. तर वीर रसामध्ये कोणती वर्णनं तर शौर्य भावनेची वर्णनं. शौर्याची भावना, पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचं जे वर्णन साहित्यात असते तर त्या ठिकाणी वीर रस असतो. आपण उदाहरण पाहूया. खबरदार जर टाच मारुनी चाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. वीर रसाचं उदाहरण आहे. आता आपण पाहूया हास्यरस. हास्यरस कुठे निर्माण होतो तर विनोदी भावना ज्या ठिकाणी वर्णन केलेली असते त्या ठिकाणी हास्यरस. मग विनोद असेल, विसंगती असेल, विडंबन असेल, चेष्टा मस्करी असेल किंवा असंबद्ध घटना असतील, त्यांचं जे साहित्यातील वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी हास्यरसाची निर्मिती होते. उदाहरण पाहूया आपण. तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल बाल चिचुंदरी, काळा कभिन्न मी पत्थरी, तो काश्मीरातील गुलदरी. हे जे वर्णन आहे ते हास्यरसाचं वर्णन आहे. आता आपण पाहूया रौद्ररस. रौद्ररस म्हणजे कसलं वर्णन तर रागाची तीव्र भावना आणि तिचं वर्णन. क्रोध, संताप, निसर्गाचं प्रलयंकारी रूप, विध्वंस यांची जी वर्णनं केलेली असतात तर त्या ठिकाणी रौद्र रसाची निर्मिती होते. आपण उदाहरण पाहूया. डम डमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख पुंकित ये, येई येई रुद्रा. हे रौद्र रसाचं वर्णन झालं. या ठिकाणी रौद्र रस झाला. आता आपण भयानक रसाबद्दल बघूया. आता भयानक रस कुठे निर्माण होतो तर भीतीची भावना जिथे वर्णन केलेली असते त्या ठिकाणी भीतीदायक भयानक वर्णने, मृत्यू, भूत प्रेत, स्मशान, हत्या, क्रूरता यांचं जे वर्णन असते त्या ठिकाणी भयानक रस होतो. उदाहरण पाहूया आपण. कापऱ्या वाऱ्यात ज्योती, गुड हलते सावली, घुमटा मधुनी फडफड करीती, भूते नाचती खाली. या ठिकाणी भीतीची भावना आहे म्हणून या ठिकाणी भयानक रस. आता आपण पाहूया बेबस्त रस. बेबस्त रस कुठे निर्माण होतो तर किळसवाणी घाणेरडी भावना वर्णन केलेली असते त्या ठिकाणी. किळस, ओंगळवाणे, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावनांचे वर्णन या ठिकाणी बेबस्त रस निर्माण होतो. कित्येक दिवस आंघोळ नसल्यामुळे
त्या भिकाऱ्याच्या अंगावर मळाचे थर साचले होते. जाड जाड केसातून ओवा साठल्या होत्या आणि अंगावरील जखमातून किडे लवलवत होते. किळस्वान वर्णन आहे, म्हणून या ठिकाणी बिभत्स रस निर्माण होतो. आता आपण पाहूया अद्भुत रस. अद्भुत रस कुठे निर्माण होतो? तर आश्चर्यकारक भावनांचं वर्णन असते त्या ठिकाणी. विस्मयकारक, आश्चर्यकारक, अजब, अद्भुत रम्य भावनांचं साहित्यातील जे वर्णन असते त्या ठिकाणी अद्भुत रस निर्माण होतो. डोंगर उडाला तळ्यात बुडाला, पाण्यामध्ये चंद्रकोर टवकारुण बघ, झाड झाली वेडी पिशी खुली लगबग. या ठिकाणी अद्भुत रस आहे, आश्चर्यकारक भावना या ठिकाणी जागी होते. आता आपण शांत रस बघूया. शांत रस कुठे? तर भक्ती किंवा मनातील शांत भावना जे तिचं वर्णन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी शांत रसाची निर्मिती होते. भक्तिभाव, निरामय, एकाग्र, शांत चित्त या स्वरूपातील भावनांची जी वर्णन असतात त्या ठिकाणी शांत रस निर्माण होतो. दुरितांचे तिमिर जाहू, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जात. या अभंग रचना वगैरे ज्या आहेत, तो भक्तिमय रचना ज्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी शांत रसाची निर्मिती होते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण 9 रसांच्या बद्दल थोडक्यात माहिती पाहिली.